नमस्कार मंडळी, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला बघा, परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा हा कढीपत्ता दाखवला होता ना, त्याला एकही पान नव्हतं. आज बघा ताकामुळं हा खूप छान असा मस्त डबडबून फुटला आहे. बघा खूप मस्त असा हे बघा, परवाच्या व्हिडिओमध्ये एक पण पान नव्हतं आपल्या कढीपत्त्याला. आज किती छान आहे, मस्त हिरवागार असा कढीपत्ता माझा आज फुटला आहे. बघा हे बघा, 15 दिवसच झाले मला वाटतं मी ती व्हिडिओ टाकली आहे, त्यात पूर्ण पानं काढलेली होती मी. आज खूप छान असा फुटला आहे मस्त. आता सकाळची कामं माझी उरकली. आता मी तुम्हाला पूर्ण आपला दुपारचा जो स्वयंपाक आहे त्याची व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण सगळ्यात आधी इथं कुकर लावायची तयारी करते आहे मी. तर इथं मी हे तांदूळ निवडलेले आहेत माझे, हा इंद्रायणीचा तांदूळ आहे. त्याच्याने वरण भाताचा कुकर लावते आपल्याला. आज दुपारचं पूर्ण जेवण मी तुम्हाला दाखवणार आहे. 10 वाजले आमचं. आता सध्या नळाचं पाणी गेलं. आता मी हा भात धुते. तीन वेळेला मी हा तांदूळ धुते. नवीन तांदूळ असल्यामुळे काही धुवायची जास्त गरज नसते. डाळ जरा चांगली धुवून घ्यायची म्हणजे वास येत नाही डाळीचं. अशा पद्धतीने मी हे डाळ तांदूळ धुवून घेतले. तुरीची डाळ लावली वरणाला. ह्यात थोडा टमॅटो टाकूया आपण. थोडे हळद टाकते ह्याच्यामध्ये. मस्त असं आज साधं वरण करणार आहे. थोडं जिरं टाकायचं वरणामध्ये. हिंग टाकला आणि हे मीठ टाकते चवीनुसार. भातात पण मीठ टाकून घेते. कुकरमध्ये पाणी ओतलं आहे. पहिली गोष्ट आपण हे तांदूळ मीठ हलवून घेऊया, म्हणजे जे करून आपलं मीठ भातात व्यवस्थित बसेल. कारण एक जागेवरच मीठ राहतं, त्यासाठी हे मीठ हलवावंच लागतं मला, नाही तर भात आपला खारट होतो. पाणी असं बघून घेते. नवीन तांदूळ असल्यामुळे भात जरा चिकट होतं, म्हणून अंदाजच घ्यायचं आपलं. आणि थोडंसं वरणामध्ये आपण एक तेलाची धार टाकूया. आता कुकरमध्ये पाणी घेतलं आहे मी इथं. आपण हा कुकरची पूर्ण तयारी झाली आता माझी. लावून गॅस चालू करते. सकाळचा खूप गोंधळ असतो घरामध्ये, बाळाचा गडबड जास्त करून. बाळ तिकडं पळतं आमचं, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. त्यात नाही हा व्हिडिओ आम्ही. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊन 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्यात. वरण भाताचा कुकर माझा ओके झाला आहे. मी कुकर ठेवला आहे आता गॅसवर. तर अशा प्रकारे आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आपल्या. तोपर्यंत मी इथं मीठ टाकून घेतले पिठामध्ये. आधीच मी पीठ मळून घेते. पीठ मळायला खालीच बसले. जरा माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मला पीठ व्यवस्थित मळता येत नाही वरती. पिठात आता पाणी घालते मी. चपात्यांची व्हिडिओ मी पहिलीच बनवलेली आहे. कसं पीठ मळायचं, कसं दळून आणायचं, किंवा कसं मस्त मऊ असं पीठ मळून घ्यायचं. कुठला गहू चांगल्या प्रतीचा वापरायचा, तुम्ही कुठला पण चांगल्या प्रतीचा गहू वापरू शकता. फक्त आपलं पीठ दळून आणणं किंवा मळणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. त्या व्हिडिओची लिंक मी जरूर तुम्हाला पाठवीन, ती तुम्ही बघा. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ छान असं मळून झाले. बघा मस्त पीठ मळून झाले अशा पद्धतीने. आता आपलं पीठ भिजेपर्यंत आपण भाज्यांची तयारी करून घेऊया. कुकर तर आपला झालेलाच आहे. ते आपलं ह्याला मी झाकण टाकून ठेवते. आपल्या भाज्या होईपर्यंत पीठ मस्त आपलं भिजून घेऊ. कुकर आपला छान 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी कुकर उघडते सगळ्यात आधी. मस्त आपला वरण भात तयार झाला आहे. वरणाचा पण छान वास सुटला आहे. आता वरण आपण ह्या पातेल्यात ओतून घेऊया. साधंच वरण करणार आहे मी, फोडणी वगैरे देणार नाही. साधं वरण छान लागतं. प्रकारे आता मी हे वरण ह्यात ओतून घेतले. आपण पहिली सगळ्यात आधी वरण परत गॅसवर ठेवूया.
मीठ वगैरे सगळं मी टाकलेलं आहे पहिल्यांदाच. फक्त थोडी आपल्याला ताजी कोथिंबीर ह्यात टाकायची. बस जास्त काही करायचं नाही आहे. साधं वरण भात खूप सुंदर लागतं, त्यामुळे मी साधंच करते, फोडणी देत नाही मी कधी. आता ह्या वरणाला छान उकळी येईल. थोडं मीठ कमी आहे, मी जरा टाकते, बस एवढंच. आता तुम्हाला पुढचं भाजी काय करणार आहे हे मी दाखवते. आज मी भाजी काय करणार आहे दुपारच्या जेवणाला हे दाखवते. इथं पटकन माझी मेथी निवडलेली होती, ती मी घेतली आहे धुवून मस्त 4 पाण्याने, मस्त 4-5 वेळा धुतली आहे. एक मेथी करणार आहे आपण, एक मटकी करणार आहे. मस्त मोड आलेली आहे, मटकी घरी भिजवलेली आहे मी. इथं मी घेतलं आहे मेथीसाठी लसूण मिरची, मटकीसाठी मी इथं घेतलं आहे कांदा टमॅटो. इथं मटकीसाठी मी मसाले घेतले सगळे. इथं घेतला आहे धना पावडर, इथे घेतला आहे हा घरचा मसाला आहे. घरचा मसाला मी लवकरच बनवणार आहे 1 वर्षाचा, तो तुम्हाला लवकरच मी दाखवून व्हिडिओमध्ये. इथं गोडा मसाला, इथं हळद घेतली, मीठ घेतलं आहे, थोडा हिंग लागेल आपल्याला, तेल घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, थोडंसं पाणी लागेल आपल्याला मटकीसाठी, आणि इथं कोथिंबीर घेतली. तर सगळ्यात आधी आपण पटकन इथं गॅस चालू करू. उशीर झाला आहे, बाळाचा मध्ये गोंधळ असतो भरपूर, त्यामुळं खूप लेट होतो स्वयंपाकाला मला. बाळ म्हणजे माझा छोटासा नातू आहे 8-9 महिन्याचा. त्याला सांभाळून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मध्ये त्याची आंघोळ झाली, कुकर झाल्यानंतर आंघोळ घालून घेतली त्याला पहिली. आता मस्त तो झोपला आहे. म्हटलं आता पुढचा आपला स्वयंपाक पटकन करून घ्यावा. तेल तापते, वरण पण छान आपलं उकळले बघा, मस्त साधं वरण केले. साधं वरण तुम्ही करून बघा, खूप छान लागतं. आता हे वरण मी उतरवून ठेवते, झाकण टाकते. गॅस चालू आहे माझा, कढई ठेवते मेथीच्या भाजीसाठी. इथं तेल तापले, कांदा टाकून घेऊया मटकीला. कांदा परतते तोपर्यंत इकडं आपण मेथीला थोडंसं तेल टाकून घेऊया. मस्त मटकीची उसळ करणार आहे मी आज. कांदा छान परतला आहे. आता ह्याच्यात टाकते हा टमॅटो आपल्याला. तेल टाकलेलं आहे, त्यात लसूण टाकते. लसूण खूप महाग झाला आहे, जरा बेताचाच वापरावा. 100 रुपये पावशर म्हणजे 400 रुपये किलो. आणि लसूण तर आपल्याला लागतो सारखा घरामध्ये. जिरं टाकून घेतले, त्यात टाकते मस्त ह्या मिरच्या. ह्याला मी कोणताही मसाले वगैरे वापरत नाही जास्त, साधं जेवण छान वाटतं. इकडे मसाला आपला हे लाल होईपर्यंत आपण इकडं थोडासा मी मटकीच्या भाजीत हिंग टाकते, अगदी किंचित टाकते, जास्त नाही. आता मटकीच्या भाजीत आपण मसाले टाकून घेऊया. इथे टाकला आहे हा मसाला, मिरची पावडर, धनी पावडर, इथं गरम मसाला आपला गोडा आणि हळद. सगळे मसाले मी इथं टाकून घेते, छान घालवते. इकडे हे तयार होते. लसूण वगैरे लाल होऊ दे, चांगला लसूण लाल झाला पाहिजे. आता इकडे लगेच मटकी टाकते मी. झटपट करून घेतलं. आता इकडे आपला लसूण लाल झाला आहे. आता मेथीची टाकून घेऊया. मेथी पण एकदम साधी सिंपल बनवणार आहे, जसं वरण साधे गेलं आहे तसं. मसाला इतकं जास्त असं आपण केलं ना ते बरोबर नाही लागत जेवण. असं साधं सिंपल जेवण छान लागतं. पण मस्त तेलावर परतं. पहिली पण मी एक मेथीची व्हिडिओ बनवून टाकलेली आहे, वाटाणा कांदा वगैरे टाकून आणि शेंगदाणे टाकून. त्याची लिंक तुम्हाला जरूर पाठवा मी. आणि आत्ता ही मी अगदी साधी सिंपल लसूण आणि मिरची जिरं टाकून मेथी बनवते. आता मेथी होईपर्यंत आपण भाज्यांमध्ये मीठ टाकून घेऊया. मटकीत टाकते मी, मटकीत मीठ टाकून झाले आपलं आता चवीप्रमाणे. तिथं आता मेथीत मीठ टाकते. आपल्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मटकीची उसळ होत आली. कोथिंबीर टाकते मी त्याच्यामध्ये.
आणि अगदी थोडं शिजण्यापुरतं मी ह्यात पाणी टाकते, जास्त नाही. मटकीवर थोडं 5 मिनटं झाकण टाकूया, तोपर्यंत आपली मेथी होती. झाकण टाकते, दोन्ही भाज्या होऊ द्यात. तिचं जरा झाकण काढून बघूया आपण. अजून खूप पाणी आहे मेथीमध्ये आपल्या, जरा आटू द्या, गॅस मोठा राहू द्या. आता कसं मेथीचा सीझन आहे, त्यामुळे दररोज म्हटलं तरी मेथी खाऊ शकतो आपण. छान लागते सीझनला, चांगली आणि छान ताजी मेथी मिळते. मटकीचं पण झाकण काढते. मटकी पण आपली छान होत आली आता, मस्त मटकी झाली. आता थोडं मटकीचं झाकण काढते. मटकी झालेली आपली, आता उतरवून घेऊया आपण. मस्त मटकीची उसळ बनवली. जास्त तिखट लागत नाही आम्हाला, त्यामुळे नॉर्मलच तिखट टाकते मी. आता उतरवून घेऊया मटकी आणि पोळ्या करायला घेते. चपात्या चालू करते, लगेच चपात्या करून घेऊया. 1-1:30 वाजत आले आता. मस्त जरा थोडं तेल मी तव्यावर टाकून घेते सगळ्यात आधी, म्हणजे चपाती चिकटत नाही. पीठ पण छान आपलं भिजलं आहे तोपर्यंत, भाज्या होईपर्यंत. आता मस्त अशा चपात्या करून घेते गरम गरम. होत आपली भाजी झालेली, थोडी होऊ देत. भाजीमध्ये मी थोडं वरनं कच्चं तेल टाकते, थोडी भाजीची टेस्ट चांगली लागते बघा. तेल टाकून बघा तुम्ही, मला आवडतं. झालेली आहे भाजी पण. आता आपली तवा तापला आहे, आता मी चपाती टाकते. गॅस बंद करते, थोडा वेळ झाकण टाकून ठेवते चपात्या होईपर्यंत. पळपट सरकतो म्हणून खाली रुमाल टाकावा लागतो मला. चपाती लाटून झाली, तवा तापलाय. अशा पद्धतीने आता मी सगळ्या चपात्या करून घेते. मग अशा प्रकारे माझं आता जेवण तयार झालं आहे बघा. खूप छान अशा मी मस्त चपात्या केल्यात. खूप मस्त मऊ लुसलुशीत चपात्या झाल्यात माझ्या. इथं मी भात केला आहे, वरण झालं आहे आपलं. इथं मेथीची भाजी केली, गावरान पद्धतीने केली, जास्त काही त्यात सटर फटर टाकलं नाही मी. आणि इथं मस्त अशी मटकीची उसळ केली. तर आता आपण मस्त जेवायला बसायचे. मी ताट वाढून घेते, ताट करायला घेऊया. सगळ्यात आधी मी वरण वाढते. वरण झाल्यानंतर इथं मेथीची भाजी वाढते. इथे वाढूया मटकीची उसळ. छान असं साधं जेवण बनवलं आहे मी आज. इथे वाढूया थोडासा भात.
ह्या मस्त अशा आपल्या चपात्या आहेत, लुसलुशीत बनवल्यात मी. बनवलेलीच असते, ते थोडीशी वाढूया इथं आपण. आणि मस्त असं थंडगार ताक. अशा प्रकारे दुपारचं जेवण, असं जेवण मला तर खूप आवडतं. ताक असेल तर माझं जेवण एकदम छान होतं. तर बघा अशा प्रकारे मी हे आजचं दुपारचं जेवण बनवलेलं आहे, मस्त साधं सरळ. आणि अशा प्रकारे मी दुपारचं जेवण आज बनवून झालं आहे माझं. तर तुम्ही बनवून तुम्ही स्वतः बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.